मोस्ट हॉन्टेड हिल स्टेशन इन इंडिया, डो हिल्स. तिकडे लोकांनी आत्महत्या केली, तिकडे एकमेकांचे लोकांनी केले, तिकडे मुलांना मारलं गेलं, तिकडे काही मुलं जळून मेलेली. विचारशील ना कुठल्या लोकल तर ते तुला वॉर्न करतील, यहाँ पे 5 बजे के बाद कहीं पे घूमने मत जाओ. बेगुन कोडार करून एक स्टेशन आहे भाई, हे गेल्या 60 वर्षापासून बंद आहे. एका नवीन स्टेशन मास्टरची भरती झाली तिथे आणि हे स्टेशनवर एकटे होते. आणि जवळपास भाई 12:30-1च्या दरम्यान त्यांनी बघितलं की एक मुलगी पळते आहे त्या ट्रेनच्या मागे. अरे एक्सप्रेस आहे ही, नाही थांबणार इथे. जस्ट स्टेशन एंड झालं ना, त्यांनी बघितलं कोणच नाहीये तिथे. हो, तर तो एक रात्र पणजीवरनं सांताक्रूजला जात होता आणि त्या 4 खांब्याला पोचला ना, तर त्याची बाईक बंद पडली. तर तो चालू करतोय, काहीच नाही होत आहे आणि तिकडे एकदम शुकशुकाट, कोणच नाही, काही नाही. तर त्याला ना बाईकला किक मारतोय, काहीच नाही होत आहे. फक्त त्याने साईड मिरर मधनं असं ढकलताना बघितलं तर ते लोक जेव्हा रात्री जात होते ना, त्यांनी समोर बघितलं एक बाई ती नाचते आहे, एकदम विचित्र नाचते. जसेच ती बाई त्यांना बघते ना, ती त्यांना धावत मारायला येते. तिच्या डोळ्यात बाई असे की ती तुम्हाला मारून टाकणार. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आजच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण आजच्या स्टोरीज डिस्कस केल्या, तर वन ऑफ द मोस्ट क्रीपी आणि स्कॅरी स्टोरीज आहेत. शाहरंग बरोबर आपण हा पॉडकास्ट केलेला आणि हा पॉडकास्ट आपण 2 महिने आधी अपलोडही केला होता, पण त्यावेळी काही कारणामुळे आपल्याला तो डाऊन घ्यावा लागला. पण ह्या स्टोरीज मला जाऊन नव्हत्या द्यायच्या, त्यामुळे तोच एपिसोड आज आपण परत लाईव्ह करतोय एका बेटर एक्सपिरियन्समध्ये. तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा, आणि जर तुम्ही बघितला असेल तर परत बघण्यात काय हरकत आहे, बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कसं आहे. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज परत एकदा आपल्यावर शाहरंग आहे. आज म्हणजे आपण कंटिन्युअसली 2 एपिसोड रेकॉर्ड करतोय आणि मजा येते बाई, कारण आपण वीकडे मध्ये करतोय तर आजूबाजूला आवाज नाहीये. आणि आपण याच्या आधी एक एपिसोड रेकॉर्ड केला, त्यात आपण पुनर्जन्म, त्याच्या व्यतिरिक्त आपण वेस्ट बेंगालची एक गोव्याची स्टोरी घेतली. गोव्याच्या 2-3 स्टोरीज घेतल्या आणि खूप मजा आली भाई. तो एक ऑथरची ती सरिताबाई आणि सुनीताची पण स्टोरी नरेट केली. नारायण धारपांची आपण एक स्टोरी घेतली, त्यात गोष्ट घेतली आणि मजा आली भाई. आणि आता आपण जो 2nd एपिसोड आहे, जर कोणी बघितला नसेल तर ह्या सगळ्या लिंक नाही आहे, तुम्ही ह्याच्यानंतरही तो बघू शकता. पण पॉडकास्ट स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपण पॉडकास्टची सुरुवात करूया आता. मला आठवते भाई, जेव्हा आपण काल कॉलवर बोलत होतो, तुम्हाला अशी खूप मोठी लंबी चौडी एक लिस्ट पाठवली तुम्हाला आणि त्यात बऱ्याच गोष्टी होत्या आणि अशाही खूप गोष्टी होत्या ज्या आपल्या भारतातल्या आहेत. आणि आपण कसं आहे की आपण फक्त महाराष्ट्र किंवा मुंबई झालं हे तिकडच्या गोष्टी करत असतो, पण ओव्हरऑल जर भारतात बघायला गेलं ना, खूप अशा जागा आहेत भाई ज्या खूप मिस्टिरियस आणि हॉरिफाईंग जागा आहेत. स्पेशली वेस्ट बेंगाल झालं किंवा आपण हिमाचल साईडला पहाड जे आपण बोलतो तेही खूप, कारण तिथे खूप लोकांचे मृत्यू झालेत आणि लोकल लेजंड्स तर सर्वीकडेच आहेत. आणि आज आपण मला वाटतं वेस्ट बेंगालच्या गोष्टीवर, बंगालच्या गोष्टी करणार आहोत. 1-2 स्टोरीज आहेत गोव्याच्या, परत गोव्याच्याही आहेत आणि वेस्ट बेंगॉलची 2 स्टोरीज आहेत. आणि एक तिकडे ना दार्जिलिंग साईडला एक कोर्सियांग म्हणून हिल स्टेशन आहे. हे मला आठवते, तू काल मला बोललास आणि तू खूप जास्त एक्साइटेड होतास ही गोष्ट शेअर करायला. तर भाई सांग मला, ही गोष्ट मला ऐकायला आवडेल. तिथून आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. तो कोर्सियांग जे आहे ना, हे वेस्ट बेंगॉलमध्येच येतं. हे दार्जिलिंगच्या जवळ एक हिल स्टेशन आहे. बरं. आणि जसं दार्जिलिंग कसं मनमोहक एक खूप सुंदर आणि सुंदर जागा आहे, तसंच कोर्सियांग आहे. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर आणि अप्रतिम जागा आहे. बट इट इज ऑल्सो लेबल्ड ॲज द मोस्ट हॉन्टेड हिल स्टेशन इन इंडिया. अक्षरशः भुताडकी जागा आहे ती. बरं. कारण का तिकडे तू जर हिवाळ्यात जाशील ना, तिकडे कधी तू हरवशील ना तुला स्वतः कळणार नाही. आणि तिकडे अशा खूप ठिकाणी आहेत जिकडे खूप लोकांना वेगवेगळे आणि विचित्र एक्सपिरियन्सेस झाले. आता जो रिसेंटली लॉन्च झालेला स्त्री 2 मूवी, त्याच्यामध्ये जो सरकटा आहे ना, तसाच सरकट्यासारखाच एक कॅरेक्टर आहे तिकडे. तिकडे एक मुलाची आत्मा आहे जी भटकत असते तिकडच्या जंगलामध्ये आणि त्याला मान नाही, म्हणजे मुंडकं नाहीये. फक्त धड आहे, मुंडकं नाहीये.
आणि जे त्याच्या पाठी जायचा प्रयत्न करतात ना ते हरवतात जंगलामध्ये आणि ते दिवसांदिवस सापडत नाही. आणि मग जेव्हा ते सापडतात तर त्यांची एकदम मनस्थिती एकदम खराब वेळे झालेली असतात दोन नुसते. आणि खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत कुर्सियोंगमध्ये. सो कुर्सियोंगमध्ये आहे ना शाळा आहे एक सेंट व्हिक्टोरिया स्कूल म्हणून आहे. इट इज अ बॉय स्कूल म्हणजे मुलांची शाळा आहे ती. तसंच आता मी त्या जागेचं नाव रिव्हील करतो. मी कुर्सियोंग बोलतोय पण त्या हिल स्टेशनचं नाव आहे डो हिल्स. DOW डो हिल्स. तर डो हिल्स जे आहे ना ही सगळ्यात प्रख्यात जागा आहे. कोणीही जा, यूट्यूबवरती सर्च करा, इंटरनेटमध्ये जा, शोधा, तुम्हाला पाहिजे तर प्रत्यक्षात जा. मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला काही ना काहीतरी तिकडे प्रसंग आढळणार. ती जागा अशी आहे. तर तिकडे वेगवेगळे ठिकाणं आहेत. आता जसं मी सांगितलं एक सेंट व्हिक्टोरियाज बॉय स्कूल म्हणून आहे. त्याच्या शाळा कशी आहे ना ती खूप ब्रिटिश काळी शाळा आहे. आणि कुर्सियोंग जे आहे ना हे एका वेळी पूर्ण ब्रिटिशांच्या ताब्यात होतं. तिकडे कॅव्हलरी फोर्सेस वगैरे राहायचे, तिकडे ऑफिसर्स वगैरे राहायचे. सो तिकडचे ऑलमोस्ट 70 to 80% जे काही स्ट्रक्चर्स आहेत ना, जे काही बांधकाम आहेत ना ते सगळे ब्रिटिशकालीन आहेत. आणि तिकडे घनदाट जंगल. जर कोणी राज पिक्चर बघितला असेल किंवा बिपाशा बासूचा तो ब्रह्मराक्षसवाला तो पिक्चर बघितला असणार ना ते सगळे त्या ठिकाणी डो हिल्समध्ये शूट झालेले आहेत. कारण का घनदाट जंगल जर त्याची म्हणजे प्रॉपर जर परिभाषा म्हणजे आपण घनदाट जंगल म्हणजे कसं एकदम मोठमोठे टीकवूडचे प्लांटेशन्स असतं, तिकडे एकदम मिस्ट आणि फॉग आहे, म्हणजे एका लेवलनंतर तुला काहीच दिसणार नाही. हे सगळं तिकडे प्रॉपर होतं. आणि अक्षरशः तू हरवतो त्या जंगलामध्ये. आणि त्या जंगलाचे पण खूप वेगवेगळे किस्से आहेत. तिकडे खूप ब्रिटिश ऑफिसर्सना मारलेलं गेलं, तिकडे ब्रिटिश ऑफिसर्सनी खूप लोकांना मारलं, तिकडे लोकांनी आत्महत्या केली, तिकडे एकमेकांचे लोकांनी केले, तिकडे मुलांना मारलं गेलं. खूप काही गोष्टी आहेत. तिकडे काही मुलं जळून मेलेली. म्हणजे एवढे अक्षरशः एवढे प्रकार झालेले आहेत ना की तू तिकडे जाऊन विचारशील ना कुठल्या लोकल लोकांना सुद्धा तर ते तुला वॉर्न करतील की आप यहाँ पे 5 बजे के बाद कहीं पे घूमने मत जाओ. कारण का तिकडे नुसता अंधार नाही तर तिकडे एवढं धुकं होतं ना की माणसाला समोरचा माणूस सुद्धा नाही दिसत. सो तिकडे 2 शाळा आहेत. एक डाव हिल्स पब्लिक स्कूल आहे आणि तिकडे एक सेंट व्हिक्टोरिया स्कूल आहे. आता हे जे 2 प्रख्यात शाळा आहेत ना ह्याचं एक पॅटर्न मी असं ऐकलं आहे की तिकडे ना डिसेंबर टू मार्चमध्ये कुठल्याही प्रकारचे वर्ग भरत नाही. ते शाळा अक्षरशः म्हणजे एकदम सन्नाटा असतो. तिकडे काहीच प्रकारचे ना मुलं तिकडे राहत ना बोर्डिंग स्कूल वगैरे काहीच नाही. अक्षरशः सुट्टी असते तिकडे. कुठल्याही प्रकारचे तिकडे कुठलाही माणूस तर सोडूनच दे. आता आपल्या कशा मुंबईतल्या शाळा किंवा गावातल्या शाळा तिकडे समर हॉलिडेज विंटर हॉलिडेज वगैरे असताना तर ते 1 महिना 1.5 महिना असेल तर तिकडे डिसेंबर टू मार्चमध्ये कुठल्याही प्रकारची शाळा भरली जात नाही थंडीमुळे. आय डोंट नो त्याचा रिझन माहीत नाही मला. पण जर तू ह्या दरम्यान तिकडे गेलास ना आता ऑब्व्हियसली शाळा भरत नाही म्हणजे तिकडे मुलं नसणार, तिकडे विद्यार्थी नाही तर तिकडे शिकवणारे शिक्षक पण नसणार, तिकडे कर्मचारी पण असतील तर ते कर्मचारी आपल्याला पण माहिती आहे त्यांचं काय 3-4 तासाचं काम म्हणजे ते सकाळ टू दुपारनंतर कोणच नाही. सो असे खूप स्टोरीज झालेल्या आहेत तिकडे. जेव्हा पर्यटक त्या ठिकाणून गेले आहेत आणि त्यांना अक्षरशः चॉक डस्टरचा मुलं पाढे पडता आहेत त्याचे आवाज आलेली आहेत, त्यांना मुलं दिसली आहेत धावताना वगैरे संध्याकाळी 6च्या नंतर. आता मला एक गोष्ट सांग, तू 6 वाजता शाळेच्या बाजूनी जातोय आणि अक्षरशः तिकडे अंधार आहे, धुकं आहे आणि तुला मुलांचा आवाज येतो, मुलांच्या खेळण्याचा आवाज येतो आहे, शिक्षक शिकवत आहेत, चॉक डस्टरचा आवाज येतो आहे, तुला बेलचा आवाज येतो आहे, मुलं धावता आहेत आणि तुला शॅडोज दिसले तर तू काय करणार? हे प्रसंग होतात घरी पळत जाईल. पण तुला रस्ताच माहीत नसला तर काय करणार? रडेन. कारण का डो हिल्स आहे ना तिकडे प्रॉपर नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही आहे.
तर तुझा GPS तिकडे काम नाही करत, Connect प्रॉपर करू नाही नाही करत, शकत, नाही. कॉल नाही करू शकत. काहीच नाही. सो हे एक हॉन्टेड लोकेशन झाली. त्याच्यानंतर सो त्याची आहे ना बॅक स्टोरी अशी आहे, मी कुठेतरी वाचलेलं की ती शाळा जी आहे ना ती एका सिमेट्रीवरती बांधलेली गेली. स्मशानावरती. हां, सिमेट्री म्हणजे आपण स्मशान, हिंदू स्मशान नाही बोलत, ख्रिश्चन बरियल ग्राउंड ह्याच्यावरती. कारण का तिकडे ना World War I, World War I च्या दरम्यान आहे ना खूप सोल्जर्समध्ये म्युटिनी वगैरे झालेली. तिकडे खूप असे किस्से झालेले ना की खूप लोक मेलेली वगैरे. तिथे बेंगाल फेमाईन वगैरे त्या गोष्टी हा. झाल्या आहेत ना भाई जिकडे. बेंगाल फेमाईन तर खूप नंतरची गोष्ट आहे, नंतरची गोष्ट आहे. पण खूप तिकडे किस्से झालेले. आणि त्याच्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही कुठली शाळा वगैरे उभारता ना तर मुलांवरती पण मानसिक कुठे तणाव येतो आणि हे येतो. सो त्याच्यामुळे ना खूप मुलं पण त्या ठिकाणी त्या शाळेत मेलेली, अनएक्सप्लेनेबल डेथ झालेली. तर ह्याच मुलांचे अपरेशन, शॅडोज हे तुम्हाला दिसतात तिकडे अक्षरशः. हे आपल्या इथे मुंबईमध्ये माहिती आहे SNDT कॉलेज आहे, त्याची पण अशीच काहीतरी स्टोरी आहे भाई, की तिथे जेव्हा लोक रात्री, हे लोकल लेजंड आहे, तिथे जेव्हा लोक रात्री जातात तर तिथे लोकांना असा आवाज येतो की कोण एक वर्ग भरतोय आणि तिथे कोणतरी शिकवतोय, पोरांचा ओरडण्याचा आवाज, शिक्षकांचा त्यांना गप करण्याचा आवाज. त्यानंतर ते काय टीचर काहीतरी शिकवतायत, समजवतायत, एक्सप्लेन करतायत, खडूनी त्या बोर्डवर काहीतरी लिहितायत ह्याचा आवाज. तर त्या बऱ्याच गोष्टी तिथे आहेत. एकदा असंही झालेलं की एक वॉचमॅन होता, त्याला अशी आवाज यायला लागली आणि त्यांनी जाऊन वरती चेक केलं त्या क्लासरूममध्ये. तर क्लासरूममध्ये जेव्हा त्यांनी बघितलं ना तर ते काहीच नव्हतं आणि तो परत बाहेर आला, परत त्याला आवाज येऊ लागला. जेव्हा तो परत आतमध्ये शिरला आणि त्यांनी एका बाईला लटकताना बघितलं त्या क्लासरूममध्ये. सो असं होतं की एका टीचरने तिथे आत गेलेली आणि तिथे लोकांना अजूनही म्हणून तिथे आवाज येतात. सो अशा काही गोष्टी आहेत. हे मला माहिती नाही केवढं खरं आहे तिथे, केवढं खोटं आहे, पण अशा ही इंटरनेटवर बऱ्यापैकी एक पॉप्युलर गोष्ट आहे. सिमिलरली मला वाटतं रुईया कॉलेजमधली बाई खूप जास्त एक कुठला तरी C24 किंवा कुठला आय डोंट नो एक्झॅक्ट क्लास, S26 की काहीतरी S24 रूम नंबर आहे तिथे, क्लासरूम आहे. आणि हे तर बघ, मी बोलतोय SNDT कॉलेज, हे किती खरं आहे किती खोटं आहे कोणालाच माहिती नाही. कधी कधी असं होतं की मुलं स्टोरी बनवतात. आपल्या स्कूल, सर्वांच्या स्कूलमध्ये स्कूल बनण्याच्या आधी तिथे स्मशान होतं, स्मशानभूमी कॉमन एक आहे जे प्रत्येकांच्या शाळेत मित्र वगैरे सांगतात. पण जे रुईया कॉलेजचं जे S26 हा रूम नंबर आहे ना, तिथे भाई आताही बोलतात संध्याकाळच्या नंतर आहे ना त्या क्लासरूमला टाळा लावतात ते लोकांनी, कोण तिथे जाऊ नये. माझी एक फ्रेंड होती तर तिने पण हे मला सांगितलेलं की त्या फ्लोअरवरती त्या क्लासच्या आजूबाजूला पण कोण जात नाही. म्हणजे संध्याकाळ झाली ना तर जे काही म्हणजे स्टुडंट्स थांबतात कुठल्याही ॲक्टिव्हिटीसाठी, नेचर्स क्लब असला किंवा आपले जे NCC वाले वगैरे, तर ते पण थांबतात. तर ते ग्राउंड फ्लोअरला थांबतात. ते तो आय थिंक क्लासरूम जो आहे तो 2nd फ्लोअरला आहे. तर 1st फ्लोअरपर्यंतच लोकांची आवजाव असते, स्टुडंट्सची आवजाव असते. त्याच्यानंतर कोण 2nd फ्लोअरच्या म्हणजे 1st फ्लोअरच्या वरती नाही जात. मी पण हे ऐकलं आहे, माझ्या फ्रेंडनी पण एकदा मला नरेट केलेलं. कारण का मी स्वतः रुईया कॉलेजला तिला एकदा भेटायला गेलेलो. सो तेव्हा मी कुठेतरी ही स्टोरी ऐकलेली. तर तिने मला तो क्लासरूम पण दाखवलेला आणि तो क्लासरूम थोडा आहे विचित्र, एकाच वेगळ्याच कोपऱ्यासारखा ठिकाणी आहे आणि बोलतात ना आयसोलेटेड आहे तो एका प्रकारे. क्रेझी भाई. पण तू सांग भाई, तू मला काल व्हिडिओ पाठवलेला युट्यूबवर, तिकडे कोणतरी केंचाळ्याचा आवाज आला, तो कुठला व्हिडिओ होता? तो आहे डेथ रोडचा. आपण सर्वात आधी व्हिडिओ प्ले करू. हा, सो आता तू त्या व्हिडिओमध्ये बघितलंस. आता हे जो रोड आहे ना तो एका फॉरेस्ट ऑफिसरच्या केबिनपासून ते मार्केटला जाणारा तो एकमेव रस्ता आहे. आजूबाजूला जर तू बघशील तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. तर असं बोललं जातं की तिकडे एका बाईचा आणि तिच्याच प्रेयसीने म्हणजे प्रियकरांनी तिचा केलेला
म्हणजे तिला बोलवलेलं आणि ती काहीतरी म्हणजे छळ मांडायची की काय करायची काय माहीत, पण तिचं त्या व्यक्तीवरती खूप प्रेम होतं आणि तो होता ब्रिटिश ऑफिसर होता. तर त्या ऑफिसरनी तिचा खून केलेला. तर त्याची आत्मा जी आहे ना ती तिकडे भटकत असते. तर कुठला तरी फॉरेस्ट ऑफिसर होता, ऑन पोस्टिंग असेल तिकडे, तर त्यांनी हे तिच्या केल्यामुळे ना तर तिला तो बिट्रेयल आहे कुठेतरी, म्हणून ती लोकांना त्या ठिकाणी आहे ना जास्त वेळ थांबू देत नाही. आणि तो डेथ रोड अशासाठी आहे बिकॉज तो ऑलमोस्ट घाटसारखा आहे आणि चढून उतरून आहे. तर ज्या ज्या लोकांना तिकडे ती बाई दिसते ना, ती बाई किंचाळत येते त्यांच्या पाठी. आणि ऑब्व्हियसली अशी कुठली बाई, मी एकटा जर बाईकवरती आहे आणि मला अशी कुठली बाई दिसली किंवा अशी कुठली व्यक्ती दिसली जी किंचाळत माझ्या पाठी धावत येते आहे ना, तर मी आव बघणार ना, तर मी गाडी पळवणार. आणि त्या पळवण्याच्या नादामध्ये खूप लोकांचे अपघात झाले, खूप लोक मृत्युमुखी पडली आहे, म्हणून त्या रस्त्याला डेथ रोड म्हणून बोलतात. आता त्या व्हिडिओमध्ये तू बघितलं आहेस, लिटरली त्या व्हिडिओमध्ये किंचाळण्याचा आवाज येतो. आणि असं नाही की तू किंवा मी शूट केलेलं आहे, हे एकदम अननोन थर्ड पर्सननी कोणीतरी शूट करून पोस्ट केलेलं आहे. आणि ते तर आहे. तू एक मागे खूप एक गोष्ट खूप जास्त पॉप्युलर होत होती, ती म्हणजे सर्बियन डान्सिंग लेडी. तुला माहिती आहे का? माहिती. तर ज्या व्ह्युअर्सना नसेल माहिती, तर सर्बियामध्ये ना एक मला वाटतं 90s मध्ये अशी गोष्ट व्हायची आणि ती परत आता व्हायला लागली म्हणून ती खूप जास्त पॉप्युलर झाली. तर ते काय व्हायचं ना की म्हणजे बघा, इंडिया असा देश आहे ना ज्यात खूप लोक राहतात. आपल्या इकडे प्रत्येक गल्लीत बरेच लोक आहेत, खूप पॉप्युलेशन आहे, आपण एकदम भरून भरून राहतो. पण सर्बिया वगैरे देश असे आहेत ना की तिथे त्यांची पॉप्युलेशन एवढी नाही, त्यांचे जनसंख्या खूप जास्त कमी आहेत आणि ते लोक गाव वगैरे त्या म्हणजे बऱ्यापैकी मोकळी जागा आहे तिथे. तर तिकडचे जे रोड्स वगैरे असतात ना ते बऱ्यापैकी खाली असतात रात्रीच्या वेळी. आणि रात्री बोलतात ना 11-12च्या नंतर कोण जास्त दिसत नाही. तर कॉलेजचे वगैरे कोण मुलं झाले किंवा कोण बॅचलर झाले रात्री वगैरे कुठं तेच असतात, बाकी कोणच नसतं. फॅमिलीवाले वगैरे सगळे झोपलेले असतात. तर काही लोकांना तिकडचे जे काही यंगस्टर्स वगैरे जे रात्री फिरायचे, त्यांना आहे ना असं दिसलं की ते लोक जेव्हा रात्री जात होते ना, त्यांनी समोर बघितलं एक बाई, ती नाचते आहे, एकदम विचित्र नाचते. आणि जसेच ती बाई त्यांना बघते ना, ती त्यांना धावत मारायला येते, किंचाळत, चाकू घेऊन. आणि बरंच झालं म्हणजे लोकांनी त्यांच्या फ्लॅट्समधून तिचे व्हिडिओज काढले आहेत. आणि जशीच बघते ना बाई, तिच्या डोळ्यात बाई असे की ती तुम्हाला मारून टाकणार, आणि ती धावत येते मागे. खूप खूप विचित्र गोष्ट होती बाई ती. आता माहिती नाही हे काय आहे, खरोखर बाई आहे किंवा कोण सायको आहे, माहिती नाही. आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बायका नाचताना दाखवले. सो कोण प्रँक करताय आहे की काय एक्झॅक्टली करताय, कारण का त्याचा असा डॉक्युमेंटेड आउटकम आपल्याला नाही सध्या रिसेंटली पब्लिश झालेला आहे कुठेही न्यूजमध्ये वगैरे की बाबा असे हे मे बी फोकलोर असेल किंवा मे बी कोणीतरी असं आपण ट्रेंड काढायच्या नादात कोणीतरी चालू केले असणार, वी डोंट नो. पण ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तो कमिंग बॅक टू डो काही म्हणा. सो मी आता जसं तुला सांगितलं सरकटा, तर तिकडे आहे ना एक लहान मुलाची आत्मा आहे डो हिल्समध्ये. सो असं म्हटलं जातं की ते एका आहे ना ब्रिटिश ऑफिसरच्या मुलाची आत्मा आहे. त्या मुलाला किडनॅप केलेलं रॅन्समसाठी, आणि सिन्स त्यांना पैसे जेवढे त्यांना पाहिजे होते त्या किडनॅपर्सना तेवढे नाही मिळाल्यामुळे ह्या लोकांनी त्या मुलाचं मुंडकंच कापलं. बापरे. आता मुंडका कापल्यामुळे झालं असं की त्या मुलाची बॉडी कधीच प्रॉपर सापडली नाही. सो त्या मुलाची आत्मा तिकडे भटकत असते. सो लोक तिकडे खूप कॅम्पिंगला वगैरे जातात किंवा दंदाट जंगलमध्ये फोटोशूट्सला वगैरे जातात किंवा एक्सप्लोअर करायला जातात. तशा खूप लोकांना तो मुलगा दिसलेला आहे, जसं लहान मुलगा, हां, तो असेल 11-12 वर्षाच्या आसपासचा मुलगा असेल. त्याला हेडलेस बॉय म्हणून म्हणतात. सो ही इज अ गोस्ट ऑफ अ हेडलेस बॉय. त्या एका सरकट्या लहान मुलाची आत्मा आहे, भूत आहे, जे त्या जंगलामध्ये फिरत असतं. आणि ते स्टोरी अशी आहे की 2 मित्र होते ना, ही ॲक्च्युली डॉक्युमेंटेड नाही आहे कुठेही, हे सुने ही कहाणी आहे. सो हे स्टोरी मी पहिल्यांदा कधी ऐकलेली रेडिटवरती, की 2 मुलं होती, ते हरियाणावरनं तिकडे डो हिल्सला फिरायला गेलेले. आणि झालेलं असं की जे फिरता त्या एरियामध्ये, त्या जंगलामध्ये एक्सप्लोअर करायला गेले, कारण का त्यावेळी ते राज मूवीज वगैरे खूप पॉप्युलर होते. तर तशाच प्रकारचं त्यांना जंगल दिसलं. आता जंगल दिसल्यामुळे ते गेले, चलो भाई हम देखते, फिरायला गेले.
आणि एवढं धुकं वाढलं ना की ते अक्षरशः हरवल्यामुळे त्यांना काहीच कळे ना की आपल्याला बाबा कुठला रस्ता कुठून बाहेर यायचं, आणि जंगल तिकडे. सो त्यांना तिकडे एक मुलाच्या हसायचा आणि हसत जातात ना धावत 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 तसा आवाज आला. तर त्यांना वाटलं की कोणतरी आहे तिकडे. तर त्या आवाजाचा पाठला करत 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 त्या आवाजाच्या पाठीपाठी जात राहिले. आणि आफ्टर अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम त्यांना फक्त एक लांब अशी कुठली तरी यांना फिगर दिसली. मग ते जसे जसे जवळ गेले ना तसे तसे ती फिगर थोडी क्लिअर व्हायला लागली. धुकं थोडंसं बाजू व्हायला लागलं आणि त्यांना काय दिसलं तर तिकडे एक मुलगा आहे, रडतो आहे, पण त्या मुलाला मान नाहीये. आणि ते अक्षरशः ते दृश्य बघून तिकडनं पळाले. पळत 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 ते बाहेर यायचा खूप प्रयत्न केला त्यांनी, पण ते एवढे हरवलेले ना की त्यांना ते बाहेर यायचा रस्ता सापडला नाही. आणि तो रस्ता सापडला नाहीमुळे त्यांच्या फॅमिलीजनी मग जेव्हा ती मिसिंग कंप्लेंट फाईल केली आणि मग तिकडचे पोलीस जे आहेत त्या लोकांनी खूप तपासणी वगैरे केली, तेव्हा जाऊन ते 2 मुलं सापडली. आणि त्या 2 मुलांची मानसिक हालत अक्षरशः ढासळलेली होती. बापरे. आणि मग त्यांना विचारलं गेलं की तुम यहाँ कैसे आहे, तर त्यांनी ती ही स्टोरी नरेट केलेली हेडलेस बॉयची. आणि मग तो कुठेतरी एक फोकलोर झाला की खूप लोकांनी मग क्लेम केलं की आम्ही पण हे बघितलं आहे. तिकडच्या लोकल्सनी पण पर्यटकांनी पण हे क्लेम केलं पाहिले की आम्ही बघितलं आहे करून. आणि हे असं आहे. हे भाई असं खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत भाई. आपण बोलतो पण डेंजरस आहेत खूप. मी अशीच एक गोष्ट वाचत होतो भाई. एक स्टेशन आहे, एक रेल्वे स्टेशनची. तू ऐकले असशील की आपण जनरली बोलतोच की भाई रेल्वे स्टेशन हे खूप हॉन्टेड असतात. आणि हे आपण आपल्या घरातले लोक वगैरे खूप बोलतात, कारण खूप लोकांचे जीव गेलेत तिथे. कोण ट्रेनमधून पडलाय, आता तर खूप कमी लोक, पण आधी तर बोलतात ना, तर ट्रेनचं वगैरे म्हणजे चढायला वगैरे लागायचं आणि ते ऍक्सिडेंट्स व्हायचे लोकांना, लोक वरती चढून बसून जायची किंवा खूप लोक सुसाईड करायची. तर तिथे आहे ट्रेन ह्याचे खूप वेगवेगळी गोष्ट आहे. पण ही जी गोष्ट आहे ना बाई, ही वेस्ट बेंगॉल मधलीच आहे. तर तिथे एक स्टेशन आहे, वेस्ट बंगाल आणि झारखंडच्या मध्ये एक स्टेशन आहे. तर त्या स्टेशनचं नाव आहे बेगुन कोडार करून एक स्टेशन आहे भाई. आणि आता बघ, आता मी सांगतो की तुला, हे जे आपण बोललो हे कदाचित खरं असू शकतं किंवा नसू शकतं. ठीक आहे, भूत असू शकतात किंवा नसू शकतात. ठीक आहे, मानण्यावर आहे, अनुभवावर आहे. पण त्यासाठी कोण आपलं नुकसान नाही करून घेणार ना किंवा असं. पण हे जे रेल्वे स्टेशन आहे ना भाई, हे गेल्या 60 वर्षापासून बंद आहे. ह्या रेल्वे स्टेशनला बंद केलंय, म्हणजे इकडे काहीच ट्रेन जात नाही, थांबवत नाही आणि इकडे कोणच येत नाही. तर ह्या स्टेशनला इंडियाचं वन ऑफ द मोस्ट हॉरर हॉन्टेड प्लेसमध्ये येतं आणि हॉरर रेल्वे स्टेशन म्हणून घोषित केलंय. आणि ही गोष्ट तिकडचे सीएम झाले, त्यावेळीचे जे सीएम्स होते, ही गोष्ट मला वाटतं 1960 मधली आहे. आणि त्यावेळीचे सीएम झाले, तिकडचे जे मंत्री झाले, त्यांनीही डिक्लेअर केले की तिथे एका बाईचा साया आहे. ओके. तर ही गोष्ट जवळपास भाई 1958-1959 मधली आहे. बेगुन कोडारवर भाई एका नवीन स्टेशन मास्टरची भरती झाली तिथे, आणि त्यांचा फर्स्ट डे होता. आणि तो रेल्वे स्टेशन कसा होता ना, बरेच लोक, थोडेफार लोक यायचे. गाव होतं रे त्यावेळी, कारण गाव वगैरे असल्यामुळे एवढे लोक काही येत जात नसायचे. थोडे लोक यायचे, थोडे लोक जायचे, असं चालायचं तिथे. तर एक दिवशी काय झालं ना, जो स्टेशन मास्टर, त्याचा आपण एक्झाम्पल घेऊया, रवी कुमार वगैरे त्यांचं नाव घेऊ आपण. रवी कुमारची नवीन भरती झाली. त्यांची रात्रीची ड्युटी असायची, जवळपास 7 ते 12 किंवा 1 पर्यंत असायची. त्यांची लास्ट ट्रेन वगैरे असेल तोपर्यंत ड्युटी असायची, त्यांच्यानंतर घरी जायचे. तर जायला त्यांना नेहमी लेट व्हायचं. आणि रात्रीच्या वेळी कोण थांबायचं नाही. जे कोणी ऑफिस स्टाफ वगैरे असायचे ते बहुतेक त्यांच्या घरी वगैरे जायचे. तर एक दिवशी त्यांच्याबरोबर एक हेल्पर असायचा, जो त्यांच्यासाठी जी त्यांना मदत वगैरे लागेल, कॉफी चहा वगैरे त्यांना द्यायचा. पण एक दिवशी काय झालं, तोही सुट्टीवर होता आणि हे स्टेशनवर एकटे होते. आणि ते कसे होते, शहरातून होते. तर त्यांना एवढी काय भीती वगैरे ह्या गोष्टींवर त्यांचं मानायचेच नाही. आणि त्यांना एक थॉट पण नाही आलं की असं काय असू शकतं. त्यांनी रेग्युलरली आपली ड्युटी केली, ड्युटी करत होते, चालत होते, जेवले वगैरे. आणि जवळपास बाई 12:30-1च्या दरम्यान एक ट्रेन गेली, सुसाट गेली, एक्सप्रेस होती, स्टेशनवर थांबली नाही, ट्रेन गेली. त्यांनी बघितलं की एक मुलगी पळते त्या ट्रेनच्या मागे.
स्टेशनवरून ती Okay. मुलगी पळते ट्रेनच्या हा, हा, मागे. हा. त्यांना वाटलं की अरे हिला ट्रेन वगैरे पकडायची, त्याला अरे एक्सप्रेस आहे, ही नाही थांबणार इथे, एक्सप्रेस आहे. पण मुलगी काय थांबली नाही, ती गेली. तर बोल ठीक आहे. हम्म. दुसऱ्या त्यांनी पण एवढं काही लक्ष नाही, यांच्या कॅबिनमध्ये ते बोलत होते, ओरडत होते, पण ती मुलगी थांबत नाही, ती गेली, म्हणजे पळत राहिली. याने सोडून दिलं की जाऊ दे. दुसऱ्या दिवशी बाई परत तीच मुलगी त्याच ट्रेनच्या मागे धावताना दिसली त्यांना. सेम. तेव्हा त्यांना विचित्र वाटलं, पण स्टील त्यांनी एवढं काही मानलं नाही. हा. तिसऱ्या दिवशी त्यांना परत म्हणजे 1-2 दिवसाच्या अंतराने परत सेम मुलगी तीच ट्रेन त्याच्या मागे धावते आणि पकडण्याचा प्रयत्न करते. ओके. आता हे त्याच्या कॅबिनमधून वगैरे बाहेर पडले, कारण फक्त तिथे कोण नसायचं, ठीक आहे. आणि कसं असायचं की ते कॅबिनमध्ये इकडे थांबणार नाही, बाहेर जाऊन करू काय मी, तर ते कॅबिनमध्येच बसायचे. तिसऱ्या दिवशी ते गेले बाहेर आणि तिला फॉलो करायला लागले की अरे काय आहे तुझं रोज. तर तिच्या मागे मागे गेले, ते पण मागे मागे घेतले स्टेशन एंड होईपर्यंत. आणि जेव्हा स्टेशन एंड झालं ना, त्यांनी बघितलं कोणच नाहीये तिथे. हो, ती मुलगी गेली कुठे, गायब झाली. म्हणजे फक्त साया होता तिचा. हा, फक्त साया होता आणि गायब झाली. आणि त्याच्यानंतर माहिती नाही, त्या टायमानंतर ते खूप घाबरले. हम्म. ते जे रविकुमार होते ते खूप जास्त घाबरले, कारण भाई कोण नाही घाबरणार अशी गोष्ट झाल्यावर. तुला 2-3 दिवस सतत ती मुलगी दिसते आणि तुला त्या दिवशी विचार कर भाई त्यांनी ती रात्र कशी काढली असेल. बापरे. आता विचार कर, तू कोकणात जातोस, ठीक आहे, कधी तू बघितलायस काय काय असे स्टेशन असतात जिकडे ट्रेन थांबत नाही, पण ते दिसायला जेवढे विचित्र असतात, आपण विचार करतो की साला हा स्टेशन बनवलंच का, इकडे ट्रेन पण थांबत नाही. हो हो हो. आणि ते कोकण इज द बिझिएस्ट रूट, म्हणजे तिकडे लोकांची आवजाव वर्षाच्या 12 महिने असते. आता विचार कर, हे जे तू स्टेशन सांगितलंस ते असं जर स्टेशन असेल ते फक्त तिकडच्या स्थायी लोकांसाठी, काही मोजक्या लोकांसाठी बनवलं, तर ते किती एकदम किती ते विचित्र आणि ही असेल, शांत असेल, हॉरिफाईंग असेल. ते सोड ना, आपल्या इकडचं नायगाव स्टेशन बापरे. आता तरी लोक आहेत. एक काळ होता 90s काळ होता जेव्हा 90s मध्ये पण, आता 2010 मध्ये वगैरे पण शांत असायचं स्टेशन ते. पण हा, कमिंग बॅक टू आवर टॉपिक, त्या दिवशी जे रविकुमार होते, जे ते स्टेशन मास्टर होते, त्यांना त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे जे सिनियर्स होते त्यांना रिक्वेस्ट केलं की मला इथून तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करा, मला इथे नको आहे, माझं ट्रान्सफर करा, हे करा, ते करा. ते काहीच केलं ऐकत नव्हते. त्यांनी हे कारण दिलं, लोक असत होते, पण त्यांना दुसऱ्या दिवशी ताप वगैरे भरला, त्यांची तब्येत ठीक नव्हती, त्यांना जायचीच हिंमत नव्हती. त्यांनी कसं करून त्यांच्याकडून जबरदस्ती ट्रान्सफर घेतला, दुसरीकडे शिफ्ट झाले. त्यानंतर परत काही दुसरे स्टेशन मास्टर आले. सर्व स्टेशन मास्टर बरोबर तेच होत होतं. त्यांना एक बाई दिसत होती जी जात होती, आणि ते त्यानंतर बाई हळूहळू असं व्हायला लागलं ना की तिकडचे जेवढेही थोडेफार वर्कर्स होते, जे सकाळी जास्त लोक असायचे, सकाळचे वर्कर्स वगैरे, ते सर्व बोलायला लागले की नाही, आम्हाला इथे नाही करायचं, आमचं ट्रान्सफर करा. कोण ड्युटी करायला रेडी नव्हतं. भले तुम्ही आम्हाला कमी पगार द्या चालेल, पण आम्हाला दुसरीकडे ट्रान्सफर करा. त्याने रिक्वेस्ट केली आणि असं करून सर्व लोक निघायला लागले. तर काही काळानंतर ना असं व्हायला लागलं की खूप वर्कर नाही आहेत, खूप कमी वर्कर, आणि ही अफवा गावात पसरली. गावाच्या लोकांना दिसू लागलं की तिकडे पटरीत असं आहे. तर कोण गावकरी तिथे त्या स्टेशनवर यायला रेडी नाही, कोण तिकडे उतरायला रेडी नाही. ते त्याच्या पुढच्या स्टेशनला उतरून गाडी वगैरे करून यायची, पण त्या स्टेशनला कोणीच उतरत नव्हतं, आणि हे खूप वाढायला लागलं. मग त्यानंतर 1960 मध्ये एक काळ असा आला जिथे गव्हर्नमेंटनी ठरवलं की बाबा हा स्टेशन बंद करूया. कारण ह्याच्यात खूप जास्त लोकांना हा इन्सिडेंट होतोय, लोकांना ती मुलगी वारंवार दिसते, तर नको आपण रिस्क घ्यायला, आपण बंद करूया. आणि तो स्टेशन त्यानंतर बंद होता. विचार कर. आणि तिकडे कोणच जायचं नाही, कोण नाही. इव्हन तिकडे जे ट्रेन्स यायचे ना भाई, आणि हे आहे आणि हे जे आर्टिकल्स जर तू बघशील ना, विकिपीडियावर जे आर्टिकल्स आहेत, टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी न्यूज आहे, आणि बऱ्याच प्रख्यात न्यूज मीडियानी हे कव्हर केलंय. आणि तेच आहे. इव्हन त्यानंतर जी ट्रेन पास व्हायची, ते लोको पायलट वगैरे असे जे ट्रेन चालवायचे, तो स्टेशन जसा जवळ आला ना, ट्रेनची स्पीड वाढवायची की कसं करून तो स्टेशन लवकर गेला पाहिजे. जे आतमध्ये बसलेले पॅसेंजर होते, जे प्रवासी होते, त्यांच्या खिडक्या बंद करायचे. जे बाहेर दरवाजात उभे राहणारे लोक होते, दरवाजा बंद करून आत यायचे. एवढी दहशत होती, एवढे लोक घाबरलेले, कोणाची खिडकीतून बाहेर बघण्याची हिंमत नव्हती होत. असं खूप काही झालं. आणि त्यानंतर तो स्टेशन बंद पडला अंटील 2009 मध्ये तिकडचे जे सीएम होते ते बोलले अरे हा का बंद आहे, ह्याला चालू करा तुम्ही. आणि नाही, काय नाही होत, हे काय नाही, हे सर्व अंधश्रद्धा आहे, काहीच नाही आहे हे सर्व. आणि मग ते 2009 मध्ये चालू केलं, आणि 2009 पासून थोडे लोक यायला लागले तसं. पण आता तो स्टेशन चालू आहे, ठीक आहे, पण अजूनही
5 वाजता तो स्टेशन बंद होतो. हो. संध्याकाळी 5 नंतर त्या स्टेशनवर कोणतीही ट्रेन थांबत नाही, कोणतेही कर्मचारी थांबत नाही, कोणताही माणूस तिथून उतरत नाही तिकडून कोणती ट्रेन पकडतो. तशाने अजूनही लोक ते तसंच की फास्ट नेतात, खिडक्या बंद करतात आणि कोणी तिकडे जात नाही. तुम्ही हे सर्च करू शकता. बापरे, आणि खूप डेंजरस स्टोरी, इंटरेस्टिंग आहे आणि स्पाइन चिलिंग. आणि हे रिअल आहे भाई. नाही, ऑब्व्हियसली असे खूप ठिकाण आहे. म्हणजे ह्या गोष्टींनी तो एवढा स्टेशन जो आहे त्याला बंद पाडलं. म्हणजे विचार कर ना, 1960s मध्ये तो स्टेशन बंद होऊन आता 2009 साली जर चालू केला तो ऑलमोस्ट इन अ स्पॅन ऑफ आय थिंक 40-50 इयर्स. आणि इव्हन आताही त्या तिकडे काही जास्त हालचाल नाही. हा, अजूनही तू बोलतोस की 5च्या नंतर, म्हणजे ऑब्व्हियसली किती दहशत असणार. हो. आणि त्याची बॅक स्टोरी अशी होती ना काहीतरी, की एक मुलगी होती जिने तिथे त्या रेल्वे रूटवर ट्रेन पकडता तिचा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे ते मेलेली तिथे, असं काय त्याचे गावकरी बोलतात तिकडचे, तर ते आहे. पण हा भाई, तू सांग तुझ्याकडे कोणती एक स्टोरी होती. सो आता तू एक रेल्वे स्टेशनबद्दल सांगितलंस, तुला मी एक हॉन्टेड मेट्रो स्टेशनबद्दलची स्टोरी सांगतो. रवींद्र सरोवर मेट्रो स्टेशन. तुला माहीत असणार की सगळ्यात पहिली मेट्रो ही कलकत्तामध्ये चालू आली. आधी कलकत्ता, आता कोलकाता. रवींद्र सरोवर जो आहे तो नाव अशासाठी आहे की रवींद्रनाथ टागोरच्या नावाने तिकडे एक आर्टिफिशियल लेक बनवली त्या ठिकाणी, म्हणून सरोवर म्हणजे लेक आणि रवींद्र सरोवर असं मेट्रो स्टेशन, अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे. सो तिकडे आफ्टर 10 o'clock कुठल्याही प्रकारचा व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवास करायला घाबरतो. तिकडे कुठल्याही प्रकारचा स्टाफ ड्युटी करायला घाबरतो, एवढा हॉन्टेड जागा आहे ती. त्याचा रिझन असा आहे की खूप लोकांनी तिकडे सुसाईड केलेलं आहे. म्हणजे जर तू तिकडचा डेटा काढशील ना, इन टर्म्स ऑफ सुसाईड कमिटेड बाय पीपल, म्हणजे पूर्ण जर तू अंडरग्राऊंड मेट्रोचा रूटमध्ये ज्या लोकांनी सुसाईड केलेला आहे तो जर डेटा काढशील तर असं आढळतं की 70 ते 80% ज्या लोकांनी सुसाईड केलेलं आहे त्या पूर्ण मेट्रो रूटवरती, ती 70 to 80% ऑफ सुसाईड हॅव ऑकर्ड ऑन दॅट पर्टिक्युलर मेट्रो स्टेशन इटसेल्फ. म्हणून त्याला निकनेम पण काय लोकांनी ठेवलेला आहे, इट इज कॉल्ड ॲज द पॅराडाईज ऑफ सुसाईड. विचार कर, आता करणाऱ्या लोकांचा पॅराडाईज आहे, पॅराडाईज ऑफ. सो त्याची खूप इन्सिडेंट्स आहेत. खूप लोक असं बोलतात की 10:30 नंतर जो कोणी तिकडे प्रवासी थांबतो ना, तर त्याला त्या मेट्रोच्या रुळावरती कोणतरी माणूस किंवा बाई उभी असलेली दिसते चालताना, किंवा कोणतरी असे स्टेअरकेसवरनं वरती चालताना दिसते, आणि जेव्हा ते पाठला करतात तर ती बाई किंवा ती जी व्यक्ती जो कोणी असते ना ती गायब होते. किंवा लोकांच्या किंचाळण्याचा आवाज येतो, लोक अक्षरशः ओरडताना आवाज येतो. त्या टनल, जे अंडरग्राऊंड मेट्रो त्या टनल्स असते दोन्ही साईडला, तर त्या टनलमधनं कोणतरी किंचाळत धावत जात आहे त्याचे आवाज येतात, लाईट्स फ्लिकर होतात. सो तिकडे एक खूप प्रख्यात असं स्टोरी आहे एका एंटिटीची. ती एंटिटी जी आहे ना ती खूप देखणा मुलगा आहे तो. सो असं एक स्टोरी होती की एक व्यक्ती होता, ही वॉज ट्रॅव्हलिंग, म्हणजे तो ट्रॅव्हल करत होता मेट्रोमधनं. सो त्याला काहीतरी काम होतं म्हणून तो ह्या रवींद्र सरोवर स्टेशनला उतरला, त्याने त्याचं काम केलं आणि तो परत रिटर्न जात होता. आता रिटर्न जाण्यासाठी तो त्या स्टेशनला आला, 10 वाजून गेलेले, आणि त्याला तिकडे एक मस्त एकदम उंच दिप्पाड असा देखणा व्यक्ती दिसला. आता मे बी तो टुरिस्ट असेल, तर त्यांना तो थोडा मेट्रोचे फोटो काय काढतात ना की हाँ बाबा इंडिया की सबसे पहली अंडरग्राउंड मेट्रो, तो चलो मैं फोटो खिचूंगा. सो तो कोणच नाही स्टेशनवरती, फक्त हे 2च लोक. सो त्याला फोटो काढायचा होता. मग काय लोक बोलतात ना की अरे बाबा मेरा भी एक स्टेशन के साथ फोटो खिचेंगे. तो त्या व्यक्तीकडे गेला. सो त्या व्यक्तीकडे गेला ना, तो व्यक्ती थोडा लांब उभा होता, तर त्याला बोलला कि भाई मेरा एक काम कर दोगे, तो मेरे को है ना एक फ़ोटो खींचना है, मैं वहाँ पे जाके ना खड़ा रहूँगा,
तो मैं आपको है ना चाहिए तो मेरा कैमरा देता हूँ, मैं कैमरा ला के देता हूँ आपको, मेरा एक सिर्फ फोटो कीजिएगा. तो व्यक्ती काहीच नाही, हो नाही नाही नाही, फक्त त्यांनी असं बघितलं आणि असं. तर त्याला वाटलं की हां चल काढायला अग्री झाला. हा गेला कॅमेरा काढायला आणि पाठी वळला ना तो व्यक्ती गायब. सो त्याची बॅकस्टोरी अशी सांगितली जाते की हा जो व्यक्ती आहे ना हा एक एस्पायरिंग ॲक्टर होता, पण त्याच्या आईवडिलांनी एवढा त्याला प्रेशर केला की तुला डॉक्टरच बनायचं आहे की त्याला तो एवढा प्रेशर सहन नाही झाला आणि ही कमिटेड इन दॅट पर्टिक्युलर मेट्रो स्टेशन. बापरे. आणि जेवढ्या पण लोकांनी सुसाईड केलेलं आहे ना, सो असे जे ते मेट्रोचे पण लोको पायलट्स असतात ना ते पण त्या स्टेशनला जास्त वेळ थांबायला, स्पेशली आफ्टर डार्क, म्हणजे 10च्या नंतर तिकडे मेट्रो जास्त वेळ थांबत नाही. आणि ॲट अ सर्टन पॉईंट तिकडे मेट्रोच थांबत नाही. जर कोणाला उतरायचं असेल तरच थांबते, नाही तर नाही थांबत. एवढी दहशत आहे. आणि खूप साऱ्या तिकडच्या जे मेट्रोचे जे ड्रायव्हर्स ऑपरेटर्स असतात ना त्या लोकांनी पण सांगितलं आहे की आम्हाला पण अचानक रुळावरती कोणतरी अचानक आढळतं, किंचाळण्याच्या त्या टनलमध्ये आवाज येतात. एवढी म्हणजे दहशत आहे, विचार कर. आणि काही लोकांनी तर आय थिंक तिकडे मे बी डॉक्युमेंट केलेले व्लॉग्स पण बनवले आहेत. आणि तू जर त्या परिसर बघशील ना तर तुझ्या अंगावरती काटा येईल असा परिसर येतो. हो. आणि खूप जुना आहे मेट्रो. विचार करता इंडियाची पहिली अंडरग्राऊंड मेट्रो म्हणजे किती जुनी असेल. खूप जुनी. अर्ली 80s मध्ये काहीतरी ती इनॉग्रेट झाली. आता मुंबईचे मेट्रोचे काम आत्ता सुरू होत आहेत. आपल्या इकडे अंडरग्राऊंड मेट्रो आता सुरू झाली, ती 80sची मेट्रो आहे. आणि हे नाव पॅराडाईज ऑफ हे एकदम विचित्र आहे. आणि विचार कर ना पूर्ण रूटमध्ये जेवढ्या लोकांनी सुसाईड केले असतील त्याच्यामध्ये 70 to 80% लोकांनी त्या स्पेसिफिक मेट्रो स्टेशनच्या रुळावर केलेली आहे. सो जस्ट इमॅजिन की आफ्टर डार्क हे जर माहीत सुद्धा असेल कोणाला आणि जर तो त्या ठिकाणी गेला तर त्याला हेअर रेझिंग एक्सपिरियन्स किंवा काही ना काही तर येणारच. कारण का त्या ठिकाणी एवढे लोक करतात तर त्या ठिकाणीच किती नेगेटिव्ह एनर्जी असेल. बरोबर भाई. क्रेझी स्टोरी आहे. सो कोलकातामध्ये अशी इमॅजिन करताय खूप आहेत. एक रायटर्स बिल्डिंग पण आहे. काय आहे ते? रायटर्स बिल्डिंग इज अगेन एक गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे, ब्रिटिश काळीन अगेन. तिकडे असं म्हटलं जातं की खूप लोक जे होते ना त्यांनी केलेले. एक टाईप रायटर होता म्हातारा, तो ड्युटी करता मेलेला. आणि त्याची आत्मा जी आहे ना ती एका कॉरिडोरमध्ये, म्हणजे तू जाशील ना आफ्टर डार्क तर तुला अचानक कोणतरी काहीतरी टाईप करते, म्हणजे टाईपरायटरचा आवाज येतो ना टक 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 टक, तो कोणतरी काहीतरी टाईप करत आहे, कोणतरी हसतं आहे, खेळतं आहे, कोणतरी म्हणजे चहा बनवतं आहे कॅफेटेरियामध्ये, हे सगळे आवाज येतात. कोण असे शॅडोज जाताना दिसतात. सो त्याची बॅक स्टोरी एक्झॅक्टली माहीत नाही, बट अगेन इट इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड प्लेसेस इन कोलकाता. बापरे. द रायटर्स बिल्डिंग म्हणून म्हटलं. रायटर्स बिल्डिंग. हां, द रायटर्स बिल्डिंग गव्हर्नमेंट ऑफिस आहे. अजूनही आय थिंक कुठल्या तरी डिपार्टमेंटचं ऑफिस आहे, बट इवन ते लोकंसुद्धा फर्स्ट फ्लोअरपर्यंत सीमित आहे, त्याच्यावरती नाही जात. आणि ती कॉरिडोर तू अक्षरशः बघशील ती तुझ्या अंगाला शहार आहे. हां का? अजून एक कुठे तर मित्रांनी मला वाटतं एक गोष्ट सांगितलेली की फॉलोअर्सने सांगितलेली, मला आठवत नाही, पण एक गोष्ट आहे की एक मुलगा होता. तो मुलगा आहे ना त्याचा नवीन विचार कर, 18-19 वर्षाचा असेल. त्याचं नवीन इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन झालेलं. त्याला जो इंजिनिअरिंग कॉलेज हवा होता तो त्याला मिळाला आणि त्याला वेगळ्या म्हणजे शहरात जावं लागलं, शिफ्ट व्हावं लागलं. आणि तिथे कोण ओळखीचं नसल्यामुळे त्यांनी हॉस्टेलमध्ये त्याचं रूम घेतलेलं, हॉस्टेलमध्ये राहत होता तो. तर दिवाळीचा टाईम होता, दिवाळी की सुट्टीचा टाईम होता, वेकेशन्स होते त्यांचे, मला वाटतं जून महिना वगैरे. कारण हे काय बोलतात इंजिनिअरिंगवाल्यांना तेव्हाच सुट्टी असते ना, त्यांची एक्झाम तेव्हा होतात मेमध्ये वगैरे. तर जून वगैरेचा महिना होता आणि सर्व त्याचे बॅचमेट्स वगैरे होते ते त्यांच्या आपापल्या घरी गेले होते वेकेशन. हां. आणि हा गेला नव्हता, म्हणजे ह्याची जी तिकीट्स होती ती 1-2 दिवसाचे नंतरची, 2-3 दिवस नंतरची होती. ठीक आहे. तर हा थांबलेला हॉस्टेलमध्ये. तर ह्याला आहे ना ह्याचा जो रूम होता ना त्याचा रूम नंबर फर्स्ट फ्लोअरवर होता आणि 12 रूम नंबर होता ह्याचं.
तर ह्याला आहे ना जेव्हाही हा पहिल्या रात्री झोपला ना, जेव्हा मित्र होते त्याला काहीच नाही वाटायचं. पण जसा हा पहिल्या रात्री जेव्हा कोणी नव्हतं झोपला ना, त्याला अचानक खिडक्यातून आवाज येऊ लागले, कोणतरी ठोकायला लागला. विचित्र होतं खूप. त्याला आहे ना असं वाटत होतं कोणतरी ना खिडकीतून त्याच्याकडे बघतंय असं. त्याला सुरुवातीला असं वाटलं काही नाहीये, माझे मनातले भास इग्नोर केले. मग त्याच्यानंतर त्याला आवाज वगैरे येऊ लागले, हे वगैरे. त्याला थोडं वियर्ड वाटलं. पण त्या रात्री तो कसाबसा झोपून गेला. दुसऱ्या रात्री ऑब्व्हियसली त्याकडे काही ऑप्शन नव्हतं, त्यामुळे तो जेवून वगैरे त्याला तिकडेच झोपायचं होतं, कारण कोण मित्र वगैरे नाही आणि जाऊ पण नाही शकत. त्यामुळे तो झोपायचा प्रयत्न करत होता. अचानक तेच त्याला असं वाटायला लागलं कोणतरी त्याच्याकडे बघतंय. आणि तो कसा फाटत ते बोलतात ना, ती गोष्ट असते छोटी पण आपलं मन त्याला मोठं करतं, की तो इमॅजिन करू लागला असं तसं. पण त्याला असं वाटतं कोणतरी त्याकडे बघते. अचानक 2:30चा टाईम होता. त्याच्या डोरवर त्याचा दरवाजा होता, तर ठक 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 असा आवाज आला. त्याची फाटली, त्याची लेजिट फाटली. तो उठून बघायला गेला तर कोणच नव्हतं दरवाजाबाहेर. तर बहुतेक माझा भास झाला असेल. तो पाणी पिऊन परत झोपून गेला. झोपायचा प्रयत्न केला, झोप तर येत नव्हती त्याला. अर्धा तास झाला असेल, परत दरवाजावर टाक 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 आवाज. तो परत बघायला गेला की काय, कोण आहे कोण. तो बघायला गेला, त्याला वाटतं कारण त्याच्या वरच्या माळ्यावर काही त्याचे ज्युनियर एखादे होते, पण जास्त कोण नव्हतं, कारण पूर्ण हॉस्टेल ऑलमोस्ट खाली होता. तर समजत नव्हतं कोण आहे. त्यांनी बघितलं बाहेरून कोणच नाही. त्यांनी समोर बघितलं ना की जो रूम नंबर 13 होता ना, त्याचा डोर थोडासा ओपन होता. डोर थोडासा ओपन होता. त्या डोरमध्ये गेला, कोणच नाही दिसलं त्याला. आत गेला, वॉशरूममध्ये बघायला गेला. वॉशरूममध्ये जसं बघायला गेला ना, दरवाजा झप करून बंद. ठाक बंद आला दरवाजा. आता बाहेर येऊन बघतोय, कोणच नाहीये. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, दरवाजा उघडत नाहीये. जसं त्यांनी मागे बघितलं ना भाई, त्या पंख्यावर एक माणूस लटकलेला होता, मुलगा होता. कोणी सुसाईड केलं. हा, आणि त्याची बॅक स्टोरी पण अशीच होती, कोणीतरी सुसाईड केलेली असं आलेला. पण हे रिसेंटली भाई आहे ना, अशी काही गोष्ट माझ्यावर पण झाली. माझा मित्र आहे साहिल, तर तो पुण्याला राहायचा. तो पुण्याला कॉलेज करत होता, लॉ करत होता. आणि आम्ही एक दिवशी त्याच्या हॉस्टेलमध्ये गेलेलो. तर हॉस्टेलमध्ये गेलो तर टॉप जो रूम असतो ना, तर त्याचा मित्र राहतो. टॅरेसच्या खालचा रूम, टॅरेसवरचाच रूम, टॅरेसवर एक रूम होता. तर त्यावर मित्र राहायचा. आणि त्या मित्रावर आम्ही असंच रात्री 11-12 वाजता असं चिल करत होतो, पिक्चर वगैरे बघत होतो. आणि ते डिसेंबरचीच गोष्ट आहे. तर जो मित्र होता ना, तो बोला, रे की तू हॉरर स्टोरीज करतोस ना? मी बोला हां. थांब, तुला एक हॉरर स्टोरी सांगतो. तो बोलतो, हा तुला समोर पंखा दिसतोय का? हां. इकडे एका मुलाने लटकून आत. बापरे. लोक कधी म्हणजे झाले 1-2 वर्ष झाले, पण बोलतो काय नाही. पण तेच आहे की तो पण तिकडे आम्हाला काय नाही बोलला, पण तो पण रात्री तिकडे झोपायचा नाही. अच्छा. तो खाली जायचा. त्यावेळी पण ते वेकेशन चालू होतं ना, म्हणून आम्ही गेलेलो. आणि त्यावेळी तोही ऑलमोस्ट काही बाहेरच्या स्टेट्सची मुलं होती, बाहेरच्या राज्यातली, बाकी आपल्या इकडे सर्व गेलेले. तर तोही दुसरीकडे झोपायला जायचा, त्याला पण नाही. तर ते जेव्हा मला समजलं ना, बोला साहिल जाऊया घरी, चल. तसं. मग तुकडे आहेत काही अजून स्टोरीज? एक शेवटचा घेऊ आपण. मी जसं सांगितलं, एक गोव्याची आहे ना स्टोरी आहे. जखणी ब्रिज म्हणून आहे. काय? जखणी बंद. हां, जखणी ब्रिज आहेत, म्हणजे त्याला ब्रिज बंद जे काय बोलशील ते. तिकडे खूप आहे ना सॅडिस्टिक स्टोरी आहे ती ॲक्च्युली. तिकडे काय ना, म्हणजे हा जो ब्रिज आहे ना, हा आय थिंक नावेलिम टू धरमपूरला कनेक्ट करणारा, म्हणजे हे 2 वेगवेगळे गाव टाईप आहेत, जागा आहेत, त्याच्यामधला ब्रिज आहे. सो या ब्रिजला कनेक्ट करण्यासाठी हा ब्रिज बनवलेला गेला. आता झालं असं की तिकडे आहे ना खूप मोठा अपघात झालेला. बरं. तो अपघात असा होता की शाळेतली जी बस होती ना, ती त्या ब्रिजवरनं ड्रायव्हरच्या चुकीमुळे कोसळलेली दरी, म्हणजे त्या पाण्यामध्ये खाली. आणि त्या पाण्यामध्ये खूप मुलं जी होती, ती सगळी जी मुलं होती ना, ती बुडून मेलेली. आता ह्या अपघातानंतर खूप विचित्र प्रकार घडायला लागले. सो विचित्र प्रकार असे आहे की सर्वपित्री अमावस्या किंवा अमावस्याच्या रात्री जो कोणी त्या ब्रिजवरनं जायचा ना, त्याला मुलं त्या ब्रिजवरनं धावताना दिसायची, कडेला अशी बोलवताना दिसायची, की रडताना दिसायची, रडणारी आवाज. मग काहीतरी त्या ब्रिजच्या खालून पडतंय आणि आवाज येतोय, अशी आवाज यायला लागलेली. आणि मग झालं असं की त्याची दहशत एवढी वाढली ना,
की आफ्टर डार्क म्हणजे 6, 6:30, 7 नंतर त्या ब्रिजवरूनच लोक स्पेशली अमावास्येच्या रात्री किंवा सर्वपित्री अमावास्येच्या नंतर अवॉइड करतात. आणि असं पण बोललं जातं की त्या मुलांमधली एक कोणतरी मुलाच्या आईनी मग तिला एवढं ते अनावर झालं की तिने ते बॉडी बघितली ना तर तिकडेच तिला अटॅक वगैरे आला आणि ती मेली. सो त्या बाईची पण एक तिकडे आत्मा आहे. सो ती म्हणजे ज्याला पण दिसते ना ती रडते आणि बोलते म्हणजे मुलाला जिवंत करा ना, माझा लेकरू इकडेच मेला हो. त्याचं काहीच हे नव्हतं, तो सहलीसाठी जात होता, मला माझा मुलगा द्या. म्हणजे जो कोण असा एकटा बाईकवरनं किंवा गाडीने तर त्याला हात दाखवून थांबवायचा प्रयत्न करते. ती त्रास नाही देत पण ती स्वतःचं जे हे आहे ना ते व्यक्त करते, दुःख. म्हणजे एवढी सॅडिस्टिक स्टोरी आहे ती. पण कसं आहे ना, शेवटी चुकी त्या ड्रायव्हरची, त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे ते बिचारे निष्पाप मुलं मेली. आणि मग ते मुलं पण काय बोलणार, ते बोलतात ना, मग कुठे ना कुठे ते अतृप्त आत्मा बनून फिरतात बिचारे. अशा खूप वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळे किस्से कहाणी आहेत. आता हा मी तर कधी एक्सपिरियन्स नाही केला ना, माझ्या कुठल्या भावाने वगैरे एक्सपिरियन्स केलेला, पण माझ्या भावाने एक्सपिरियन्स केलेला तो पण सांगतो मी. 4 खांबा, तो गुगलवरती सर्च कर. फक्त मुंबईतच नाही, गोव्याला पण एक सांताक्रूझ आहे. सो सांताक्रूझपासून ते पणजीमला यायचा एक रस्ता आहे. तिकडे मध्ये आहे ना एक 4 खांबा म्हणून एक आहे ना लोकेशन आहे. सो त्याची बॅकस्टोरी सांगतो. हा 4 खांबा जो आहे ना तो आपण बोलतो ना राजासाठी किंवा कोणासाठी बनवतात आपण एक मेमोरियल, तसा एक मेमोरियल उभारला गेलेला होता 4 खांबा. सो अल्फान्सो दे ब्रिगॅन्झा म्हणून एक ड्यूक होता पोर्तुगालचा. तर त्या पोर्तुगालच्या ड्यूकला एक मुलगा झालेला, त्या मुलाच्या नावासाठी म्हणजे तो मुलगा जन्माला झाला आहे त्याच्यासाठी ते 4 खांबे उभारले गेलेले. त्याच्यातले जे 2 खांबे आहेत ना ते असे म्हटले जातात की ते एका बरियल ग्राउंडवरती उभारले गेलेले. त्याच्यामुळे ती जी जागा आहे ना ती थोडीफार एक शापित आहे. सो जो कोणी त्या रस्त्याने जातो त्याला काही ना काही जाणवतं किंवा भास होतं किंवा काही ना काही एक्सपिरियन्सेस होतात. सो माझा जो भाऊ आहे ना त्यांनी हा एक्सपिरियन्स शेअर केला. त्याच्याबरोबर नाही झालेला, त्याच्या एका मित्राबरोबर झालेला. सो तो एक रात्र पणजीवरनं सांताक्रूझला जात होता आणि त्या 4 खांब्याला पोचला ना तर त्याची बाईक बंद पडली, अचानकच बंद पडली. आता तो चालू करतोय, काहीच नाही होत आहे आणि तिकडे एकदम शुकशुकाट, कोणच नाही, काही नाही. फक्त त्याला ना आवाज येतोय. तो इकडे तिकडे बघतो, कोणच नाही. बाईकला किक मारतोय, काहीच नाही होत आहे. परत इकडे तिकडे बघितलं, मग त्याला स्ट्राईक झालं की अरे येतो साला आपण इकडे आहे. मग त्यांनी काय हे ऐक ना, त्यांनी लक्षच नाही दिलं आणि तो चालतोय. आणि मग जेव्हा आपण बाईक ढकलतो तर आपल्या समोर हे असतं ना मिरर असतो, तर फक्त त्यांनी साईड मिररमधनं असं ढकलताना बघितलं तर तिकडे एक माणूस होता, अपॅरेशन होती त्याची, एक शॅडो टाईप. आणि नुसता असा बघून स्माईल, स्मृत हास्य असतं ना तसं. म्हणजे त्यांनी रेसिप्रोकेट नाही केलं. पण मग त्यांनी जेव्हा हे नरेट केलं ना तर मग ते ग्रुपमध्ये त्यांच्या मित्रांमध्ये तो बोलता अरे वो मनुष्य जगह जाने का नहीं, उधर बाइक वाइक बंद पड़ जाती है, उधर फिर कोई बुला रहे तुमको, आवाज़ वगैरह आती है, उधर कुछ तो है, अभी वो क्या है किसको नहीं पता. हे खूप ठिकाण आहे भाई असं बाईक वाईक बंद. पण लेजिटली त्याला कोणीतरी बोलवतंय असं आणि त्यांनी काहीतरी बघितलं तिकडे, विच वॉज अनएक्सप्लेन्ड. तर हे असे ठिकाण आहेत. ते पुण्यातलं होळकर ब्रिज करून पण आहे ना, ते तो विचित्र प्रकार आहे तो. तिकडे तर लेजिट स्मशान वगैरे आहे ना, पण इकडे तू जाशील ना इकडे स्मशान असं काही नाही आहे. पण तिकडे कोणाला तरी पुरलेलं किंवा एका वेळी काहीतरी ही सिमेट्री वगैरे होती, त्याच्यावरती त्या लोकांनी ते खांबे उभारलेले. आणि ते खांबे पण उभारलेत ना ते आताचे नाही आहेत,
म्हणजे 19th सेंचुरी वगैरे ते खूप आधीची गोष्ट आहे. तर तो सगळा असा प्रकार आहे. हां, पण तेच आहे भाई, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या भारतात. झालं तर आपण ह्यापुढे हे ट्राय करू की आपण वेगवेगळ्या स्टेट्सचेही गोष्टी घेऊ, वेगवेगळ्या राज्यातल्या पण गोष्टी घेऊ. जसं आज आपण वेस्ट बेंगाल आणि गोव्यातल्या घेतल्या. हिमाचल मधले मला ऐकायला खरोखर मजा येईल. आपण हिमाचल मधले एकाच दिवशी घेऊ. माझा एक दीपक म्हणून ना मित्र आहे, त्याने मला मध्ये मेसेज केलेला की, आणि तो लेजिट हिमाचलमधला आहे, गरवाली आहे तो बोले कि भाई मेरे पास भी है ना थोड़ा स्टोरी है, मैं बताऊंगा तेरे को, फिर तू भी तेरे को अगर मौका मिला ना 2-3 ले लेना. तर मग त्याच्याकडनं डिटेलमध्ये काढून घेईन आणि आपल्या प्रेक्षकांना थोडी स्टोरी सांगायला नेक्स्ट टाइम आपण नक्कीच करू भाई. आणि तेच भाई, जसं आपण थोड्या वेळ आधी म्हटलं की आपण लवकरच काय ऑडियन्ससाठी एक स्पेशल गोष्ट आणत आहोत, एक खूप भारी भन्नाट एक कॉन्सेप्ट आणत आहोत. त्यासाठी स्टे अपडेटेड. खूप 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 भारी गोष्ट येणार आहे. स्टे अपडेटेड. आणि अपडेटेड कसे राहाल तुम्ही, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, तर तुम्हाला माहिती पडेल की आमचे व्हिडिओज कधी येत आहेत आणि ती काय स्पेशल भारी गोष्ट आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरही आपल्याला फॉलो करू शकता आणि स्पॉटिफायवरही आपले पॉडकास्ट ऐकू शकता. थँक्यू सो मच शाहरंग, खूप खूप मजा आली भाई. आणि आपण असेच पॉडकास्ट करत राहू आणि बघू काय काय अजून आपण ऑडियन्ससाठी आणू शकतो. ठीक आहे, नक्की नक्की चालेल. भेटू आपण परत एकदा अशाच एपिसोडमध्ये. बाय बाय. अंटिल नेक्स्ट टाइम.